स्टार्ट. हॅलो. तर मी आता सुरुवात केलेली आहे मधुबनी पेंटिंग करायला. बेसिकली निसर्गाच्या रिलेटेड असते. निसर्गाप्रती आपलं किती प्रेम आहे ही एक भावना आहे. ती पारंपरिक आहे. मी पानं वगैरे पेंट केलेली आहेत आणि ह्याला मी ग्रीन कलर दिलेला आहे. इथे छोटीशी अशी बटन फ्लॉवर्स वगैरे केलेलं आहे. थोडंसं डोंगरांना हे बघू शकता. मी वेगवेगळे निसर्ग रिलेटेड सगळे आर्ट केलेले आहे. इथे मी असा क्रॅप काढलेला आहे. त्याला पहिलं तर मी स्टेन्सिलनी किंवा आपण नॉर्मली पेननी पेन्सिलनी काढून घेऊ. त्यावर अशा बारीक 0.6 मी ब्रश घेतलेला आहे आणि त्याच्यामार्फत मी हा क्रॅप बनवलेला आहे. त्याला आउटलाईन छान दिलेली आहे. आता हा मी रेड कलर देते आहे. हे कलर एक तुम्ही फॅब्रिक कलर वापरू शकता किंवा ॲक्रेलिक कलर वापरू शकता. फक्त ॲक्रेलिक कलरचं एवढंच असतं की तुम्हाला ते पेंट केल्यानंतर आधी इस्त्री करावी लागते कडक आणि मग त्याला वॉश करावं लागतं. 24 आवर्स तुम्हाला ठेवावं लागतं, मग इस्त्री करायची आणि मग वॉश करायचं. मीनवाईल तुम्हाला फॅब्रिक कलरचं असं असतं की तुम्हाला 24 आवर्स ठेवायचं असतं आणि मग इस्त्री केली नाही तरी चालेल. ते तुम्ही धुवू शकता आणि घालू शकता कपडे. फॅब्रिक कलरचा असा फायदा असतो की फॅब्रिक कलर हा सॉफ्ट असतो. तो खास फॅब्रिकसाठीच बनवलेला असतो आणि ॲक्रेलिक कलर आहे तो थोडासा कडकपणा देतो कपड्यांमध्ये. म्हणजे तुम्हाला एकदमच सुळसुळीत कपडा असेल आणि त्यावर तुम्हाला आर्ट करायचं आहे, थोडंसं कडक हवं आहे, एकदमच सुळसुळीत नको, तेव्हा तुम्ही ॲक्रेलिक कलरचा वापर करू शकता. इथे आता हा क्रॅप काढण्यासाठी हा जो मी रेड कलर वापरला आहे, फेविक्रिलमध्ये असेल तर तो फॅब्रिक कलर येतो आणि त्याला मी आता इथे वापरलेला आहे. तुम्ही बघू शकता हे कसं दिसतं.